नागांचे गर्वहरण विश्वाचा दाता विश्वविनायक देवांच्या भेटीस गरुडावरती आरूढ झाला गणराया तो निर्गुण निराकार आहे तो निर्गुण निराकार आहे या विश्वाचा दाता आहे या विश्वाचा स्वामी आहे तो गणराया देवांच्या हक्केस धावून आले सविनय सादर होत आहे सह्याद्री महाराष्ट्र कला मंचाच्या रंगमंचावरून रसिक जनो आपल्या सेवेसाठी एक नाविन्यपूर्ण कथानक शेष नागांचे गर्वहरण शेष नागांचे गर्वहरण शेष नागांचे गर्वहरण मैसूर गरुडावरी भक्ताचा कैवारी मैसूर गरुडावरी भक्ताचा कैवारी मोठी सिंदुराची शोभे सर्वांगाला मोतियाच्या माळा बाजून घुंगुरवाडा मोतियाच्या माळा बाजून घुंगुरवाडा ओ या वेळात विश्वविनायक विधाता अखंड ब्रह्मांडाचा स्वामी देवांच्या हक्केस धावून आला ब्रह्मांड नायक गणराया देवांच्या हक्केस धावून आला देव हो आपणास कोणती बरं विवंचना आहे त्या शेष नागाला आपल्या स्थानाचा पार गर्व झाला आहे आम्हाला देवांना समिती पळू करून सोडले आहे देव हो आपण निश्चिंत राहा मी घेतो त्या शेषनागाचा समाचार कुठे आहे तो शेषनाग अशा तऱ्हेनं सुख करता दुःख हरता सर्वांचा लाडका बाप्पा गणरायावरती आक्रमण करू लागला शेषानं श्री गणेशावरती आक्रमण केलं आपल्या शेष गणांसह आपला अक्राळ विक्राळ रूप धारण केलं उग्र रूप धारण केलं 5 फण्यांचं उग्र रूप धारण करून शेष गणेशास युद्ध करण्यासाठी सज्ज झाला मग माय बाप रसिका जो विश्वाचा स्वामी आहे अखंड त्रैलोक्याचा जो दाता आहे जो विश्वाचा स्वामी आहे अखंड त्रैलोक्याचा जो दाता आहे त्या श्री गणेशाशी युद्ध करण्यासाठी शेष नागांना आपलं उग्र रूप धारण केलं 5 फण्यांचा तो नाग गणेशास युद्धाचं आव्हान करू लागला आई बाप रसिका विश्वाचा स्वामी गणराया विश्वविनायक गणराया श्री गणेश आणि शेष नागामध्ये युद्ध सुरू झालं उग्र रूप धारण केलं 5 फण्याचं उग्र रूप धारण करून शेष गणरायाशी युद्ध करू लागला मल्ल युद्ध सुरू झालं युद्धाचं आव्हान करून अखंड त्रिभुवन विषमय केलं मात्र श्री गणेशानेही आपल्या मुष्टीनं प्रहार करत शेष नागास घायाळ केलं बघ रसिका संपूर्ण त्रिभुवन विषमय करणारा हा शेष सागर मंथनाच्या वेळी समुद्राच्या तळाशी लपून बसलेला हा शेष गणरायाशी 2 हात करू लागला जो विश्वाचा दाता आहे त्या श्री गणेशाशी युद्ध करू लागला एक शिवगण महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला शिवगण मात्र गणराया आपल्या मुष्टीनं प्रहार करू लागले अखेर शरणागती पसरली शेषानं अखेर शरण गेला गणराया हे नाग गणा हे शेष नागा उठ तू आज मला शरण आला आहेस तुझा अहंकार नाहीसा झाला आहे आणि म्हणून तुला माझी खरं ओळख पटली
महादेवानं तुझा जरी त्याग केला असला तरी तू या गणेशास शरण आला आहेस. तुझा पराक्रम पाहून मीही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. मला अहंकार झाला होता. मला माफ कर. मला तुझ्या चरणाची जागा द्या. तुमच्या चरणाची हे नागेश्वरा, यापुढे माझ्या समेत माझे सर्व भक्तगण तुझीही पूजा अर्चा करतील. मी तुला असं एक अढळ स्थान देतो. हे शेष नागा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा. तू माझ्या उदराभोवती राहा. तथास्तु तथास्तु तथास्तु. आपण गणेशाची मूर्ती पाहतो. गणेशाच्या कमरेभोवती जो नाग असतो तो शेष नाग असंही कथानक होतं. धन्यवाद.